नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण बटाटा, फ्लावर आणि वाटाण्याची मिक्स भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी अगदी मस्त झाली बघा, रंग छान आलाय, मस्त दाटसर झालेली आहे आणि चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे। अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याप्रमाणे ही भाजी झाली आहे। या ठिकाणी सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचंय, त्यावर आपण बटाट्याच्या फोडी परतवून घेणार आहे। मीडियम साइजचा एक बटाटा साल काढून चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत फोडी आणि नंतरच परतवायला घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवून हा बटाटा परतवून घ्यायचा आहे। गॅस लो ठेवायचा आहे, मध्ये एकदा हलवून घ्यायचा आहे, पुन्हा एकदा झाकण ठेवून छान असं परतवून घ्यायचा आहे। बटाट्याच्या फोडी आधीच परतवून घेतल्या की पुन्हा जास्त वेळ लागत नाही बटाटा शिजायला आणि भाजी चवीला पण खूप छान होते। 3 ते 4 मिनिटं बटाटा परतवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये पुन्हा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर याच कढईत आपण फ्लावर देखील परतवून घेणार आहे। फ्लावर चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे, तुम्ही हवं तर थोड्याशा गरम पाण्यामध्ये धुवून घ्या, त्याचा उग्र वास असेल तर तो निघून जातो आणि फ्लावर छान स्वच्छ होते। फ्लावर सुद्धा बटाट्याप्रमाणे झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचे, मध्ये एकदा हलवून घ्यायचे। फ्लावर चवीला परतवून घेतल्यानंतर खूप छान होते। फ्लावर देखील आपली छान परतवून झालेली आहे। तुम्ही परतवताना हवं तर यावर थोडीशी हळद घातली तरी चालेल। परतवलेली फ्लावर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर याच कढईत आपण भाजी बनवणार आहे। अगदी मस्त फ्लावर परतलाय। बऱ्याच जणांना फ्लावरची भाजी आवडत नाही, तर अशी मिक्स भाजी केली तर खायला पण छान लागते। या ठिकाणी तेलामध्ये आपल्याला खडे मसाले परतवून घ्यायचे। अगोदर मसाले खूप जास्त घातलेले नाहीयेत, छोटासा दालचिनीचा तुकडा, एक हिरवी वेलची, एक मसाला वेलची घातली, 3 लवंग आणि स्टारफूल घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे। मसाले थोडेसे परतले की लगेच ह्यात चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलाय आणि सोबत 2 हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत, उभ्या कट करून। कांदा चांगला परतवून झाला की ह्यात आलं लसूणची पेस्ट घालायची आणि पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचंय। त्यानंतर ह्यात आपण टोमॅटो प्युरी ॲड करणार आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो छान बारीक करून घेतलेले आहेत। टोमॅटो कच्चाच वाटून घेतलाय। जर तुम्हाला भाजी जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल किंवा ग्रेव्ही थोडीशी जास्त बनवायची असेल भाजीमध्ये, तर टोमॅटो सोबत थोडेसे काजू किंवा मगज बी देखील वाटून घ्या। आता ह्यात आपण ताजे वाटाणे घालायचे आहेत। फ्रोझन मटर असतील तर लगेच शिजतात, पण आपण ताजे मटर घालतोय तर हे शिजायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे टोमॅटो सोबतच घालायचे आणि झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची। मटर पण छान शिजतात आणि टोमॅटो देखील आपला चांगला परतवला गेलाय, मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्यात मसाले घालायचे आहेत। छोटा चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर लाल तिखट घालायचे अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात ॲड करू शकता। भाजी तिखट होण्यासाठी ह्यात मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात मसाला वापरा। घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा भाजी छान होते, जर घरचा मसाला असेल तर तोच वापरला तरी चालेल। ह्यात आता बटाट्याच्या फोडी आणि फ्लावर घालून घ्यायचंय आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल अशीच, तर ह्यात अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि वाफेवरती ही भाजी शिजवून घ्या। इथे आपण रस्सा भाजी बनवतोय, तर ह्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। गरम किंवा थंड कोणतंही पाणी वापरा। त्यानंतर मीठ घालायचंय चवीपुरतं आणि ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची। मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचे। उकळी आल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपण एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी शिजवून तयार होते। झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची। आपण सुरुवातीला बटाटा आणि फ्लावर परतवून घेतल्यामुळे ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। मस्त रंग आलाय बघा भाजीला। तुम्हाला जर भाजी जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर ह्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा तुम्ही ॲड केलं तरी चालेल। बटाटा मस्त शिजला गेलाय।
गॅस पूर्ण लो केलेला आहे. वरून 1 चमचाभर कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून फक्त 1 मिनिटभर वाफ घ्यायची आहे. शेवटी आपण कसुरी मेथी आणि गरम मसाला ॲड केलेला आहे. ह्याचा शेवटी घातल्यामुळे फ्लेवर छान राहतो भाजीमध्ये. तुम्ही हवं तर कसुरी मेथी फोडणीमध्ये सुद्धा सुरुवातीला घालू शकता. भाजी मस्त तयार झाली आहे. भाजी थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होते. रंग पण छान आलाय भाजीला. वरून हवी तशी तुम्ही सजावट करा. ह्यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडेसे आल्याचे काप घातलेत. अगदी मस्त हॉटेलसारखी भाजी आपली तयार झाली आहे. चवीला पण खूप छान झाली आहे. तर ही भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.